त्यांना स्वतःच्या जातीमध्ये अडकलेलं आणि स्वतःच्या जातीचा विचार करून राजकारण केलेलं मी गेल्या 35 वर्षात कधीही अनुभवलेलं नाही. 2014 ते 2019 या काळात फडणवीसांपुढे अनेक आव्हानं होती. राजीनामा देण्याची वेळ यावी एवढं प्रेशर सुद्धा बनवलं गेलं. फडणवीस सुद्धा 5 वर्षांचा काळ पूर्ण करू शकणार नाहीत अशी त्यांच्या विरोधकांना खात्री होती. पण सगळ्यांचे भाकीत खोटं ठरलं आणि त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून दाखवला सुद्धा. ही गोष्ट 3 वेळा मुख्यमंत्रीपद मिळालेल्या शरद पवारांना सुद्धा जमली नव्हती. इथेच कुठेतरी पहिल्यांदा फडणवीस आणि शरद पवार यांची तुलना केली जाऊ लागली. मेट्रो, जलयुक्त शिवार आणि समृद्धी महामार्ग हे महत्वाकांक्षी उपक्रम त्यांनी हाती घेतले. मराठा समाजाला आरक्षण दिलंच, पण ते कोर्टात टिकावं यासाठीही कसोशीने प्रयत्न केले. शेतकरी कर्जमाफी ही या काळातील त्यांची मोठी कामगिरी ठरली.